मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वैतागलेला महिपत दामिनी देशमुखकडे येतो आणि म्हणतो, वा 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 दामिनीबाई, तुम्ही ते मस्त AC मध्ये हवा खात बसलाय, इथे आम्हाला घाम फुटलाय. आता पुढे काय करायचं, कसं करायचं सांगाल की नाही? नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल आणि आपल्याला समजायचं पण नाही. तेव्हा दामिनी त्याला शांत बसायला सांगते आणि म्हणते, नीट शांतपणे सांगा काय झालंय. तेव्हा महिपत तिला म्हणतो, आता सगळं होऊन गेल्यानंतर काय सांगायचं देशमुखबाई? आमच्या घरात जो येऊन गेला तो अर्जुन सुभेदार होता, हे प्रियाचं म्हणणं आहे. आता हे खरं का खोटं हे कसं समजायचं? तेव्हा दामिनी त्याला ओरडते, दर वेळेला घोड्यावर बसून येताना त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, मागच्या वेळेला झालंय असं. मग महिपत म्हणतो, मग काय हातावर हात ठेवून बसायचं का? दामिनी त्याला ओरडते, असं म्हणालेली नाहीये मी. दर वेळेला एक घाव दोन तुकडे करायचे नसतात शिकरे, काही वेळेला माइंड गेमही खेळायचा असतो. हा तुमचा माइंड गेम, त्या हरीशचं मर्डर उकडून काढलं होतं, काय झालं त्याचं? जमलं का? तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, डेड बॉडीच्या बाबतीत नाही जमलं, मान्य आहे मला, पण या वेळेला नक्की जमणार. तुमचा हा माइंड गेम आम्हाला काय कळत नाही, आम्हाला एकच कळतं, घोडा दाबायचा आणि टचकिनी समोरच्याच्या डोक्यात उडवायचं, रक्तबंबाळच करून टाकायचं. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, या सगळ्यातनं बाहेर या शिकरे, आणि मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नका, म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल. तेव्हा दामिनी देशमुख सगळा प्लॅन महिपतला समजावून सांगते. तेव्हा महिपतच्या चेहऱ्यावरही एक हसू येतं, आता एक समाधान असतं की हा आता साक्षी सुटणार म्हणून. काय असेल यांचा प्लॅन? साक्षी यातून सगळं सुटेल का? अर्जुन मधुभाऊंना सोडवण्यात समर्थ ठरेल का? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.